करा नाही काय करत हे टाकायचं हे टाकायचं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. कसे सगळे टाकाडक ना, होप सो सगळे टाकाडक असतील. सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये. सो सगळ्यांना गुड इव्हिनिंग. आजचा व्लॉग मी करतोय संध्याकाळपासून स्टार्ट, कारण की सकाळपासून थोडासा मूड ऑफ होता, कंटाळा आला होता, वर्कलोड होता, त्याच्यामुळे मी सकाळी व्लॉग चालू नाही केला. सो आता संध्याकाळपासून करतोय. आता सागरचा फोन आला तिकडच्या रूम वरून, मम्मी वगैरे त्यांचा फोन आला की आज आम्हाला इच्छा झाली पिझ्झा खायची. सो आमच्याकडे ऑलरेडी ओव्हन आहे की काय आहे, ओव्हनच आहे. सो त्या ओव्हन मध्ये आम्हाला बनवायचे पिझ्झा. सो त्याच्यासाठी लागणारी सामुग्री आता आम्ही घेऊन जाणार आहे खालच्या दुकानातून. जे काय 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 पिझ्झा बेस लागतो आणि काय ते फ्लॉर काय काय हर्ब्स आणि काय लागतं सीझनर्स बघूया काय काय लागणार आहे. पनीर माहिती, मी तर कधी खाल्लं नाही. तुम्हाला तर माहिती, मी गावाकडचं माणूस, आपल्याला काहीच माहिती नाही. हो चला चला चला. सो गाईज, पिझ्झाचा मस्तपैकी भुसकाट झालेला दिसतोय. वास असा काळा काळा कुट्ट करपलेलाचा वास येतोय. हा वा रे वा, ही तुझी वाटणी. आता नक्की कुठला खाणार आहेस मम्मी तू? बाउल. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय, जी सामुग्री मगाशी म्हटलं ती घ्यायला चाललोय आम्ही. पिझ्झाची सामुग्री. मॅडम, पैसे तुम्ही आणलायत का? मग चला परत. 200 रुपये जेवढे तेवढंच घ्यायचं. पिझ्झा बेस अर्धाला तर अर्धा घ्यायचा. बंद आहे, चला. अरे बंद आहे. त्यांना पण बरोबर कळतं कुठली गोष्ट कुठे लावायची, त्यांना बरोबर माहिती आहे. म्हणजे हा एकच घेऊ ना. आणि किती जण आहेत तिथे? 6 जण आहेत. मग विचार त्यांना किती घेऊ पिझ्झा बेस. पहिल्यांदा 2 पुरतात का? तू कदमांच्या घरी आहे म्हणजे किती लागणार माहिती तुला? काय हे ओरेगनो घे बाबा. काय ओरेगनो त्यांना विचार फोन करून किती लागणार बेस. 2 बोलले बस झाले. हे काय असं असतं? अरे हाच 200 रुपयाचे संपले तुझे पैसे येतच. मी जास्त असं फिटिंग वाटायला लागलो एकदम असं. पोट आत घेतलेत का? नाही पोट आहेच नाही मला. जेवायला देत नाही तर पोट नाही. मला वाटलं मम्मी कुकडी खूप खेळते. पिझ्झा खायचाय म्हणून. आता बघ समजेल कोण खाणार आहे ते. हसतेस. हसते बघायला खाली कशा चरतायत सगळ्या. जा तू बकऱ्यांशी जा आजपासून. त्या मामांच्या आहेत तिथल्या, त्या वाड्यातल्या. हा बकऱ्या. तुम्हाला यायचे चरायला बकऱ्या? जायचंय का? कापायचे पहिला खायचा. गाईज, आपले एक सबस्क्रायबर्स आहेत ओंकार बडदळे नावाचे. सो भाऊ आपल्याला रोज कमेंट करतो, डेली कमेंट असतात त्याच्या. आणि भावाने एकदा शाउट आउट घ्यायला सांगितलेलं, पण भावा मी विसरलो. तसा काही विषय नाही की मी तुझा नाव घेणार नाही किंवा काय नाही. पण बिंदास त्याची फॅमिली, तुझी फॅमिली सगळी ब्लॉग मध्ये बघते. सो सगळ्यांना त्यांना माझा नमस्कार. ठीक आहे. आणि असंच सगळ्यांनी सपोर्ट करा, सगळ्यांनी ब्लॉग बघत राहा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, नसेल केले तर आपल्या नातेवाईकांपर्यंत फॉरवर्ड करा. तोडून झालीच मोकळी. तो अडकतो ना झाकण तिथं लेंटरच्या कडप्प्याला. थोडं वरती ठेव ना, उंच ठेव काहीतरी त्याच्या खाली. काय ठेवायची? तिकडे फणसाच्या बिया त्यावरती टॉपिंगला टाका. आटला आहे ना मम्मी? गार्निशिंगला. हा मस्त लागतात गार्निशिंगला. सांग सुन बाईला. हो त्याच्या आटला टाका, आटला फणसाच्या.
नाही, हे काय करत आहे? वाचतोय स्कॅनर आहे ना इथे, पैसे पडतो त्याला. हे कर फोड ना. हे टॉपिंगला घ्या. अरे भारी लागतात. अरे टॉपिंगला लय भारी आहेत. हे. मम्मीच्या नशिबात कान तुटलेलाच कप आहे. तुझ्या कपाचा कान कुठे मला दाखव. तुमच्या पण नाही आहे, बघू दे. आमच्याकडे बिना कानाचेच कप आहे. हे काय मोठे हो, असा एवढा मोठा आपल्या पराती एवढा तरी असतो. तुला मोठा हवाय हो ग. सुनबाईला सांगायचं असेल लगेच सांगू आपण मोठा बनव. माझ्या मम्मीने तर मला कधी पिझ्झा दाखवलंच नाही. कणकुट्याची भाकरी खा, सुकट खा आणि हो बाहेर. इकडे मॅडमच्या मम्मी मोप काय काय शिकवलेलं आहे बघ. नुसता पिझ्झा, तो पिझ्झा बघ बॉडीत दिसतोय पिझ्झा. जानेवामांसारखं वाटण्या घालतो. आडगड वेगळी आणि नरम वेगळा. वाटे घालतात वाटे. मग व्हेज आहे, आपण काय नॉनव्हेज बनवतोय. पण पनीर मध्ये, पनीर पिझ्झा मध्ये हे सगळं असतं. हे काय पीस करताय वरून? हे पीस करलो काय तुम्ही? ते चवीनुसार ऑरिजिनल सीझनिंग. मम्मी काय का सीझनिंग म्हणजे? आमच्या मम्मीला माहिती सीझनिंग म्हणजे काय. ते मला नाही काय माहिती. नाही माहिती का? हे काय खोबरं खिचून टाकलं जातं? चीज म्हणतात त्याला, चीज. SSD ऑटोमॅटिक रेसिपीज. आता सगळेच इंजिनियर बनणार आहे. जो पहिला बनणार आहे त्याची वाट लागणार आहे एवढे 101%. आता याच्यातलं कुठलं बटन प्रेस करणार तुम्ही सांगा. कारण की आपण तर फर्स्ट टाइम ओव्हन यूज करतोय. सो आता मॅडम इन्स्ट्रक्शन वाचतायत. चहा मॅडम पेटला लावा तुम्ही. एक काम कर, 3 टाइम आपलं 3 सेकंड पेस करून ठेव. हे काय 12 मिनिटं लागतं. मग हे टाइम कसा कमी करतात? अरे हा आहे ना ऑटो क्लीन नाही, सॉरी ऑटो कुक आहे ना. हा गेला पिझ्झा गोल गोल फिरतोय. लवकर या बघायला. हा रेड्यूस करूया गाड्या. ऑटो कुकला टाकलाय पण आपण कुठं वाढवलाय? वरती सिम्बॉल आला. हा काय वरती सिम्बॉल आहे ऑटो कुक. हा ऑटोमॅटिक कुक होईल ना, मग काय टेन्शन आहे. मॅडम या लवकर, पिझ्झा गोल गोल फिरतोय. बंद झाला नाही बंद झाला. कसा गोल गोल फिरतोय. आवाज मग इथे तर 3च मिनिटं दिले. 3 मिनिटात काय मॅगी बनवतोयस? 2 मिनिटात मॅगी बनते. 3 मिनिटं एक्स्ट्रा. 2 मिनिटात नाही, बघू प्रॅक्टिकल कर. ऍडव्हर्टाइज मध्ये सांगतात ना 2 मिनिटात. फेक करतात. नको थांब आधी बघूया तरी काय होते ते. 3 मिनिटात परत स्टार्ट करायचं काय आहे. मित्रांनो आम्ही ऍक्च्युली पहिल्यांदा ओव्हन यूज करतो, म्हणजे घरी. ऑफिसमध्ये वगैरे असं यूज केलेलं आहे, पण हा नवीन ओव्हन आहे. त्याच्या सेटिंग्स नाही माहिती. ऑफिसमध्ये कसं डायरेक्टली किक केलं, टाइम लावला की गरम करायचं. चहा कॉफी जास्त काही शिजवलं नाही त्याच्यामध्ये ऑफिसमध्ये. सो इकडे आम्ही नवीनच पहिल्यांदा यूज करतोय आणि त्याच्यातली माहिती सगळी मॅडमना माहिती आहे. आणि त्याच्यावरची अप्पर क्लास माहिती म्हणजे ती आमच्या आई साहेबांना माहिती आहे की नाही. आई साहेब आता वरून इकडे बकऱ्या बघतायत खाली. कुठे गेले बकऱ्या? गायब झाल्या. होय बकऱ्या त्या बघा कुठे पळाल्या. मेंढर आहे. मॅडम म्हणतात, म्हटलं बकऱ्यांशी जातो काय? म्हणतात नाही कापूया आपण. मम्मीना पण शिकव. मम्मी गावी गेलो पप्पांना घालेल ना करून. मम्मी ये इकडे आपण. हा लगेच नवीन ओव्हन हा बरं नवीन ओव्हन तुम्हाला घेऊन देऊ. चल हा चला शिकवते ना त्या. रेसिपी नको, रेसिपी असते ती रेसिपी नाही. आम्हाला दे
नको हे करू नको. आता हे करू नको म्हणजे वाव पिझ्झा इज हिअर. लाईट मध्ये पिझ्झा चमकतोय आणि ह्यांच्या तोंडाला पाणी सुटतंय. मॅडम चटणी टाकता टाकता 2 गुटके गेला नाही काय. मोदक आता काय संकष्टी मोदक नको, त्या नारळाच्या वड्या खोबऱ्याच्या वड्या बनवून. पण ते हे पाहिजे ना. तुझी दिदी बसून बसून जिवली लय हलतीये. बसून 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 ते खराब होऊन जाणार ना. हम्म मग काहीतरी स्पेशल बनवा असं. ते आम्ही बघू, तू डाएट वर आहेस ना. सो गाईज पिझ्झाचा मस्तपैकी भुसकाट झालेला दिसतोय. वास असा काळा काळा कुट्ट करपलेलाचा वास येतोय. हा वा रे वा. तो पिझ्झा कुठे शेकलाय? नाही सॉरी, तो हे क्यूब कुठे हे झाले? ते तसे हुरपलतात. त्या पनीरला फोड कसाला वरती पिझ्झाला तो येतो ना. करपला तो करपला. वास बघ कसं असला. काढायचं कसं त्याला पाहिजे. झालंय तसं व्यवस्थित. थोडस 2 मिनिटं लवकर काढायला पाहिजे होतं. 10 मिनिटं नाही लावायचं म्हणून 7 मिनिटं 7 मिनिटं 2 मिनिटं 3 मिनिटं लवकर काढायला पाहिजे होता. कडकडीत डिश झालं. तिकडे ठेव जरा. सो गाईज आमच्या पहिल्या पिझ्झाचा सालार प्रमाणे वाटोळं लागलेलं आहे. नाही चांगलं आहे. चांगला आहे. ए मम्मीला द्या खायला तो पिझ्झा. लाकूड झालंय त्याचं लाकूड. आतमध्ये सगळा करपला. तू म्हटली चांगला झालाय खा. तो आता तुला खायला लागणार आहे मम्मी. सगळा खा. तुझी वाटणी. तू आता बनवत होतास ही तुझी वाटणी. मी बा पिझ्झा खातच नाही. मला पिझ्झाच नको. मला वाटतं हे बेस आहे ना. तरी पण करपलेला खाल्लास. नाही हो. नाही बाबा काय हे कोणी संपवलं मग एवढा. कसं आगर नाही. चल मी तोडला फक्त. लेट मी सी. लेट मी सी नाही. शेवटी कोणी बनवलंय तुला समजेल थोड्या वेळा. शेवटी ना. हा बरोबर आहे. घेतली नवऱ्याची बाजू. आता बघ पिझ्झा. ना आता बेस कच्चा राहिला. नाही असाच असतो बेस. चल कच्चा राहिला. म्हणून सांगितलं थोडस हे करून घ्या. शिजू अजून थोडासा. बघा इतक्यावर 1 मिनिट शिजव आणि ते थोडा वेळ राहू दे आतमध्ये. होता होता आतच होता. परागने व्हिडिओ बघत तर अजून असं मरेल. तो बेस तसाच असतो. आता तुम्ही म्हणाल तो डॉमिनोज सारखाच झाला पाहिजे. नाही होणार. तो पिझ्झा हट सारखा झाला पाहिजे. नाही होणार. तसं घरात झालं असतं तर लोकांची त्यांची दुकानं बंद पडली असती आतापर्यंत. आईला कडक होतोय तो. कटर देऊ कटर. नाही त्या सुरीन कापू का? ही सुरी नाही अडकते. ही चांगली आहे. त्याला लावून दे. भाकरा कापतायस. तर गाईज आमच्या ओव्हन मध्ये आमच्या प्रोसेस मध्ये फॉल्ट नव्हता. पिझ्झा बेस fault- मध्ये काहीतरी फॉल्ट मध्ये. बेस पण चांगलं मध्ये आहे. एकदा तू टेस्ट करून बघ. कारण की लेकानं बनवलंय चांगलाच असणार आहे की नाही. पण मला पनीर नको. का पनीर नको. थोडंसं खाऊन नको check नको एवढं नको. पण मला. खाऊन घे गरम गरम आहे. खाशील तशी उशील. सॉस टाक ना वरून. सॉस पनीर पनीर नको. पनीर नको. अरे खाऊन तर बघ पनीर सगळं काय होत नाही. टेस्ट बघ. असा मोठा आमार. तू मुद्दा व्हिडिओ झाला म्हणून लाजतेस आहेस. छान हा? असा मोठा चावा मारा असा. असं मोठं नाही मला येत आता. तिच्या तोंडात काहीच नाही. आता नक्की कुठला खाणार आहेस मम्मी तू? बाऊल. काय पण आपल्याला करतो. आम्ही टोटल आतापर्यंत 3 पिझ्झे बनवले. पण आम्हाला वाटलं आमचं बनवण्यात काहीतरी फॉल्ट आहे. पण नाही. त्या पिझ्झा बेस जो आहे आम्ही आणला होता मार्टमधून मागाशी त्याच्यामध्ये फॉल्ट आहे. सो त्याच्यामुळे तो पिझ्झा व्यवस्थित बनत नाही. कारण की कडक होते. खालचा बेस जो आहे तो खूप कडक होतोय जास्त हे केला तर. सो बघूया आपण पुढच्या टाइमला डिमार्ट मध्ये आहे की नाही. हा मला बस. परफेक्ट झाला एकदम शेवटचा piece. चांगला. हा मग अशी बरोबर झाले. तुम्ही अडळ म्हणता नरम आहे नरम आहे. चप्पल आहे. ती हसून हसून पडली खाली. पिझ्झा आम्ही बनवून इकडे आलो. मॅडमनी पिझ्झा खाल्ला. मी नाही खाल्ला कारण की मी प्रॉपर एकदम स्ट्रॉंग डाएटवर आहे. सो त्याच्यामुळे मी नाही खाल्ला. आत्ता वाजलेत 7ला 10 मिनिटं आहेत. हे बघा. सो माझा आता जेवायचा टायमिंग झालाय. मी लवकर जेवतो 7 वाजता. मॅडम आता नंतर तिकडे मम्मीच्या तिकडे त्या रूमला जाऊन जेवतील. सो माझ्या इकडे आहे आज
काकडी, त्याच्यानंतर हे आहे मूग मोड आलेले, त्याच्यानंतर डाळ भात आणि ही आहे चण्याची भाजी आणि हा इकडे आहे मठ्ठा. तुझ्या बाया भोकल्या म्हणून त्यांना पावटे घालतेस बाया ना मोड आलेले. कसं आहे सरप्राईज. मारी नाही असा शॉर्ट पूर्ण पडणार आहे ब्लॉग मध्ये. मी परत येणार नाही ब्लॉग मध्ये. भुकलेल्या बायांना पावटा बिरडा. आम्ही आलो. गाडी कुठे लावली? डॉक्टरने परत बोलवले ना ते काढायला नख. नाही दुसरा काढूया. किटीचा बॉल दे. कुठे आणलास दाखव मला बघू दे. फ्रीजवर बॉला ना कुठे आहे तो बघू द्या. आजीला परत पाठवतो मी. ए फुटलेला बॉल आणलायस राज. हो हा बघा फुटलेला आहे तो. काय बघून आणलास तू? आज नव्हता मागाशी पिझ्झा खायला. अरे त्यांनी बनवलेला पिझ्झा आहे हा. काय करताय? योगा रात्री योगा चालू आहे. मम्मी काय करते तिकडे? सूर्यनमस्कार. ब्लॉग बघताय. सुभेदार बघ. ए चल तुला खेळा येत नाही. चल मॅडम ने खेळू दे आमच्या. राज कदम बघ ऑब्झर्वेशन करतायत हाताची घडी घालून. घ्या 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 त्यांच्याकडे. एकदम राज कदम. पहिले ह्या गेमचं नाव सांग बाकी जाऊ दे गड्ड्यात. गेम खेळायलायस. ओ माय गुडनेस. अरे बाप रे. पहिला इंटरनॅशनल लेवलला खेळायचंस. अरे तुम्हाला विचारायचं चाललं गेमचं नाव सांगा पहिल्यांदा. कॅरम टेबल नाही. पंच काचेतून बघू नका इकडे या. काचेतून काय बघता? कुकडी खूप खेळतो. तुम्ही खेळलेले या. तुम्ही पण खेळा ना थोडंसं मजा येईल. नाही तुम्ही कबड्डी खेळायची तुम्हाला. राईट. एक काम कर कॅच कॅच खेळ. कॅच कॅच खेळ तुम्ही दोघांनी. कॅच कॅच खेळू द्या ना.